माझा नवरा व्यवस्थित होता, कमवत होता, तेव्हा तुला दाजी तेव्हा अक्का आवडत होती. आता बी आवडती, आता बी आवडती. अजिबात नाही. बरोबर आहे ना. आवाज वाढू नको. तुझ्यापेक्षा जास्त आवाज आम्हाला वाढत नाही बरं का. या सरळ गाग नाही, मला या गोष्टी नाही पटत. अरे मग बरोबर आहे ना दादा. मी रडून जिरवती काही जिरू नको बरं का बाई. तशीच रडू बी नको, सही बी देऊ नको. चला, काय सही देऊ नको, जाऊ. नाही देणार ना. माझा हक्क आहे ना, तू सोडणारच नाही मी. तुला बी हक्क दाखवतो. हा दादा कधी येतो रे? कुठं? अरे बाबा माझ्या पोरीचं पोट फार दुखतंय रे. मग त्याला मी येऊन काय करू, दवाखान्यात घेऊन जायचं ना. अरे भाऊ ऐक ना, तू जरा शांत हो ना. हा, तिला ना डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलंय आणि पैसे नाहीये माझ्याकडे, मी काय करू? अच्छा अच्छा अच्छा, बरं ठीक आहे, येतो, आल्यावर बोलू मग. ये आलोच. हा ये लवकर. तर तिचा मला फोन असा आला, काय बोलत होती काय ना, पोरगी आजारी पडली का दवाखान्यात न्यायचं काय सगळ्यात. नाही बहिणीचं आपल्या. हा हा, नाही पण मी काय म्हणतो, त्या राज्यामध्ये एक फायदा करून घ्यायचा आहे. काय? मागच्या वर्षी काय झालं, त्या अर्ध्या प्रॉपर्टीवर तिच्यावाल्या सह्या झाल्या ना, हक्क सोड पत्रकावर. मग ते अर्ध बाकी राहिले ना अजून. ते वावर ना, हा त्या वावरावरच्या त्या जमिनीसाठी आपण तेच ना. तुला माहिती ना, आपली प्रॉपर्टी 2 कोटी रुपयाची, म्हणजे 1 कोटीवर सह्या झालेल्या आहे तिच्यावाल्या, असं समजायचं. पण अजून 1 कोटी बाकी, 1 कोटीचं बाकी आहे. तर मग ते फक्त मनातच राहून द्यायचं. आता आपण तिच्या घरी जाऊया ना, गोड बोलून. माझ्याकडे पैसे नाही ना. कशाला? तिच्या पोरीचं जर काही लागलं बिगलं अरे त्याची काळजी नको करू तू. तुला फक्त डाव सांगून तो आपल्या दोघा भावाचा डाव कसा टाकायचा तिच्यावर. आपलं शांततेत हा, तिच्याकडनं थोडा. हा, मी तर तिला जर आपण असं जागा केलं आणि तिच्या जर लक्षात आलं ना का भावाचे काहीतरी प्लॅन दिसते माझ्यावाले, बरोबर, तर मग ते आजार पण ती विसरून जाईल आणि सह्या बी करणार नाही, काही नाही. तर आता गोड बोलून तिच्यावाल्या सह्या घ्यायच्या आहे. काय चाललं अक्का, काय चाललं ताई, दाजी बरी आहे का, भाची बरी आहे का, असं गोड बोलून. बरोबर आहे का नाही? मी बरोबर बोलतो ना, आहे का नाही? एखादा शब्द मग तुम्ही बी बोला वाटलं, हिला बी घेतो का संग का नको? चला राहील बरी जोडी राहील, पण जरा जपून बरं का, नाही तर मग आम्ही दोघं भाऊ बोलत असताना भस्कन काहीतरी बाई माणसाच्या एक जिबीला हाड नसतं. तोच विषय आहे. पण मग त्या बाईच्या जोडीला आणि नातं आलं त्यांचं नंद भाव जायचं एखाद्या वेळेस ना, काही बी राहू देऊ बाई जोडीला. हा, म्हणजे कसं शब्दाला शब्द जर झाला तर बाई मध्ये पडल. चालेल असं त्या हिशोबाने तर मग तुझा डाव लक्षात आला ना. हा, अजून तिच्या अर्ध्या सह्या बाकी आहे आणि अर्ध्या झालेल्या आहे. मग अर्ध्याला ती तयार करायची आपल्याला, पण गोड बोलून तयार करायची. निमित्त काय आहे, तिची पोरगी आजेरी आहे ना, ते निमित्त आहे. पण तिची पोर मध्ये तिला टोकल ना काय. नाही तिला गप बस म्हणून, ती आजेरी आहे, तिची पोरगी आजेरी आहे. ती पण शिकेल चौरेली. 2-3 लाख रुपये खर्च लागला त्या बारक्या पोरीला. अरे येडपट, ते 2-3 लाख जातील, पण 1 कोटी रुपयाची प्रॉपर्टीवर सह्या झाल्या तर चांगल्या ना. 2-3 लाख काला मागल ती? एकदा 20,000 काम करून टाकू. तिला जर डायरेक्ट सांगतील ऍडमिट करीला चांगल्या भारी डॉक्टरकडे, आणि झालेले बिल आम्ही देऊ. आमची वाली भाची आहे. बस असं आपलं कौतुक होईल. आणि बहिणी समोर इज्जत राहील. म्हणून म्हटलं तिचा फोन आला, तुला सांगून द्यावा आणि मग तिच्या घरी जावा. नाही जाऊ आपण. चालतं का मग? लगेच जायचं. हो लगेच जाऊ. मग काय नाही काम कुठे काय फोनवर काय बोलली तुम्हाला ती? म्हणे माय पोर आजेरी असं तसं भेटायला येईना काही ना. फोन खूपच गुन्ह्या गोविंदांनी बोलत सर. आता हा विषय तिथं तू घे बरं का दादा. हा मीच हळूच करून काढील आणि तुम्ही जरा तारतम्य पाहून आणि हे करायचं. तुझ्या सोबत तुझ्या कानी घातलं मी. बाई मामा आले. या मामा. इकडे निवांत मळ्यात आल्या का तुम्ही? आम्ही घरी गेलो होतो, घरीला कुलूप पाहिलं, दोन्ही रूम पॅक अगदी. काय काका बरी? काय झालं लेकीला? काय सांगू? काय ग बाची काय झालं? काय नाही, पोट दुखत होत. त्या तिथं वरून एकदम तब्येत टॉप दिसते तुझी वाली. नाही हा ना, सरक तिकडं. हा, काय झालं? औषधाने उभी माझी पोर आणि तू म्हणतो ठणठणीत आहे. नाही पण आता भाची माझी आई पण आजारी दिसायला- पडली. हा का? तेच फोन आला होता तुला बोलून ऍडमिट करायचं होतं आजच, आणि पण तू घरी पैसा बोलवलं अक्का, घरीला जाऊन पाहत होतो कुलूप लावेल. अरे दवाखान्यातून आले आणि इथंच बसले, पैसे नाही पाणी नाही, काय करू मला समजणार रे. बरं जाऊ दे. डॉक्टरने काय सांगितलं, पोट का बरं दुखत? काय दुखत आहे काय कशामुळे? काय अपेंडिक्स सांगितलं का? अपेंडिक्सचं ऑपरेशन सांगितलं. आहे की नाही? एकाच साईडला दुखत असं अपेंडिक्स काय अचानक अपेंडिक्स झाले? नाही होत, किडा असतो तो पोटामध्ये. कसं आहे मामी, तुम्हाला बरे का? खाण्यापिण्यामुळे झालं कशामुळे झालं? खाणं पिणं काय, ही पोरगी दिवस भरते लोक सासरचे एवढे जायल, पोरीला जेवायला देत नव्हते. 2-2 दिवस उपाशी राहायची माझी पोरगी. तुला नको देऊ म्हणलं होतं त्या घरामध्ये. तो खानोटा आहे ना, मला माहिती. तुझं किती आगाऊ तुझ्या दाजीने ऐकलं का रे बाबा? माझं ऐकलं नाही ना, मग आता निस्तारा एक मिनिट तू. दादा, 1 मिनिट. तुझा दाजी माझा एकतरी शब्द ऐकतो का? अरे मामा या ना, त्यांनी म्हटलं देऊ नको, तो खानोटा मला माहिती. आता ते हक्क सोडपत्राचा विषय घेऊन हा हा हा,
मग आता काय सांगितलं डॉक्टर काय परत अरे ऑपरेशन सांगितलं ते लोक डोकवायला सुद्धा नाही. मी तिकडे फोन करून करून परेशान. ही पोरगी तिच्या नवऱ्याला फोन करते, तो जावई सुद्धा फोन उचलत नाहीये. काय सांगू आता. ए बाय तुझा मामा भक्कम आहे, तो जावई आहे ना आता तुम्हाला बी राग येईल, जावई गेला उडत जावायच्या भरोश्यावर काय. मामीला मी मेसेज टाकला तर म्हटलं आम्हाला 1 लाख रुपयाची गरज आहे, पण मामीने रिप्लायच नाही दिला. आता मामीच्या हातात सत्ता आहे का? मामीच्या हातात मामीच्या हातात काय चपात्या मला फोन लाटणं कर ना. चपात्या लाटणं एवढंच काम आहे त्यांच्या हातामध्ये. एवढंच काम मी करतच नाही. हा? पण त्यांना सांगायचं ना मामी तुम्ही पण. अगं बाई, हो, मोबाईल बाई, बॅलन्स नव्हतं. तू सांगायला पाहिलं होतं ना त्याला. अहो बाई मा मोबाईल मध्ये आमच्या बॅलन्स कानावर काही नव्हतं. गोष्टच नाही. आतापर्यंत नाही आता मला सांगितलं तर. दादानी सांगितलं ही अहो, गोष्ट. तुम्ही मोबाईलला बॅलन्स टाकलं का? मग कसं सांगू मी मोबाईलला तुम्हाला? बॅलन्स तर नाही टाकेल. मग मोबाईलला मला बॅलन्स दादाने नव्हतं. आता गोष्ट आता सांगितली. ते जाऊ दे, मागचं सोड बाबा. मॅम, सोन्यासारखी माझी एकोलती एक पोरगी आहे. अरे तुझी तिला पोरगी काय माझी कोण नाही का झालं अक्का? माझी कोण नाही का? सांग बरं. अरे हा? तुला म्हणून तर जीव तुटतो ना रे. कोणाला सांगू. तू काळजी करू नको, ऍडमिट करून टाक, काय बिल होईल ना ते देऊन टाकील मी. तू रडू नको आता. हा आणि दुसरं बी काम आहे, एक ते बी काम मी तुला नंतर काम सांगतो. करून देतो आज. हा काय सांगायचं होतं, बोल ना. दुसरं नाही का मागच्या वर्षी आपण त्या तहसील कार्यालयामध्ये गेलो होतो, ते घाई गर्दीमध्ये आहे ना अर्ध्या साया बाकी राहून गेल्या ते ना. अर्ध्या जमिनीच्या झाल्या त्या बघ. अर्ध्या फाईलच साया झाल्या आणि अर्ध्या तशाच राहिलेल्या अर्ध्या आहे. जमिनीच्या राहिलेल्या आहे. तेवढ्या साया मारून दे तू. आठवलं का? हा, ते नाही का हडक्या डोळ्याची इकडची जमीन पडेल. हक्क सोड पत्रक म्हणतात त्याला. पत्र करायचं होतं आपल्याला, ते बाकी तुम्ही होतं. माझ्या लेकीसाठी आले का त्याच्यासाठी आले. अहो आज लेकीसाठी आलो चालू ना. लेकीसाठी आलोय. हा? लेख लेख काय करते, लेख कुठून आणली तू? आमची बाची नाही का? आण मग. अरे वा अरे वा. पण मला काय बोलले होते. काय? हे तुझा फोन आला तर धावत पळतच आलोय. दादानी मला सांगितलं तर आम्ही लेकीसाठी चाललोय. हा मग हे आता नवीन काय काढलं. आता आलो नवीन तर काय नाही, काम जुनंच आहे, करून जुनंच आहे. म्हटलं, ते पूर्ण असं करून घेऊ एक- आपण. मग एकात एकदम कामं करून जाऊ असं. पूर्ण करून घेऊ असं परत आहे सारखं ना. सारखं यायला जमत हे नाही. बाय घटकाचा भरोसा नाही, माझा भरोसा नाही, कोणाचाच भरोसा नाही. कोण काळ येईल काहीसा नाही दे याचा भरोसा. मामा माझे पैसे द्यायला आले ऑपरेशन करण्यासाठी आणि त्याच्या बदल्यात साईन करा असं म्हणणे. ए बदलत बिदलत नाही बाई, बदलत नाही. तसं काही नाही, बदला बिदला तो काही नाही. भावाचा आवडलं. बहिणीचा हक्क आहे तो, पण एक निमताने आलो एकत्र तिघ जण. तर मग- एक तर माणसं एकत्र येणं अवघड होऊन जाते. आलो एकत्र तर ते बी काम करू घेऊ, ऍडमिट बी करू तिला, आणि तिचं काय बिल होईल ना ते बिल बीच भरून टाकू असं दादा म्हणतो. जातो हक्क आता आहे वावरात. ना. हक्क तुझा पूर्णपणे हा. आहे. मी हक्क सोडतच नाहीये तुमचा. हा? तुमचा हक्क सोडत नाहीये. पण आता परिस्थिती काय आहे? परिस्थिती काय आहे? तुम्ही काय? परिस्थितीनुसार आले हा. बरोबर. माझ्या लेकीकडं. हा. मग आता हे कागदपत्राचं नवीन कुठून काढलं. अरे नवीन नाही ना, नंतरची गोष्ट आहे ती. जुनंच आहे ते. सांगा पहिले. वहिनी तू शांत बस. तू मध्ये बोल नको. अगं, आका. आम्ही भाऊ बहीण बोलतोय ना. ए तू मध्ये गप्प बोलूच नको. बैस बैस. आका समजून घे. दादा राहतो वावरात. दादाची तब्येत ही आहे अशी. हा. जातो तिकडे शहरात कंपनीला कामाला आहे. आम्ही दोघं लक्ष नाही देऊ शकत दादाकडे. काही गोष्टी तुझ्याकडे लक्ष राहत नाही. बरं ती दादा प्रॉपर्टी आहे ना बरं का आता 1 कोटीची प्रॉपर्टी आहे ती. हा. तुला आणि मला घाल कुत्र्याला असं होईल ती. सरकार काय म्हणतं, वारसदार जर व्यवस्थित देणं नसले ना तर मग सरकार जमा होऊन जाते ती प्रॉपर्टी. सरकार जमा होऊन जाईल ना. मग ते तू म्हणतो घाल कुत्र्याला. हा. मग तुझ्या मागं पुढं कोण नाही. माझी सोन्यासारखी पोरगी. चल मी आज गेले हा. पण माझ्या लेकराला कोण बघणार आहे. आम्ही आहे ना भक्कम. आहे ना, आता तुझ्या डोळ्यात मामा आहे. येतच ऑपरेशनला 50,000 लागू, 1 लाख लागू. काय तुझं जो खर्च लागतो तो हा. करू आपण. अरे पण तू दवाखान्याच्या मुद्द्याला आला होता ना. ते बोलायचं ना. मग तुला कागदपत्र सही करायची होती. मग क्लिअर बोलायचं ना भाऊ तू की बाई मला सही दे. मी लगेच दिली असती ना. नाही, नाही, असं- फिरून फिरून कशाला तू इथं आला असं मग? क्लिअर बोलता नाही येत एवढं. दादाचं काही चुकेल नाही याच्यात. दादा फक्त दादानी सांगितलं आम्ही आलो. कामात काम करायचंय आपल्याला, कामात काम करू म्हटलं या हिशोबाने आलो. अरे अक्का. करते ना सही. चल तू जिथं म्हणशील तिथं सही करते. माझं काही म्हणणं नाही. पण रक्ताचं नातं नाही का आपलं. अगं, कोण- आई, कोण नाही तू म्हणतं? अशी चिडचिड करून कसं चालेल सांग तू बरं काहीतरी मला. गैरसमज करून घेतला, गैरसमज करून गैरसमज घेऊ. करून मी काय घेतला. समज करते. हा. आणि तुम्हाला काय म्हणू. हं? अरे, तुम्हाला काय म्हणू. आम्ही फक्त आम्ही भेटायला म्हटलो आलो, कामात काम आलो, भेटायला आलो, चला ह्या निमित्ताने हा, तू असं गैरसमज आहे. करून घेऊ नको तसं त्यावर. काही करू मम्मी ते नको. मामा आपल्याला आडून बघताय. नाही 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 आडून नाही भाच्या बाई, आडून नाही. तू असं- अगोदर दवाखान्याचं काम करू. मम्मीचं कान नको लक्षात आलं बोलू का? काही. तू गणगोत बहीण म्हणून ठेवलं नाही भाऊ मला. अरे तुम्ही देवा. दोघं भाऊ. अरे वैरीपेक्षा बेकार निघाले ना तुम्ही. आता तरी कसं तसं- समजवू तुला त्या हा? गोष्टीवर सांग बरं मला वैरी आता. तरी चांगले ना असे भाऊ आहे तुम्ही दोघं. आता काय बोलायचं दादा सांग बरं आता या अक्काला. तू आज तुम्ही आज माझ्या आज लेकीला वेगळा admit विषय करायचं घेतली. होतं, ऑपरेशन करायचं होतं. अरे देते ना मी तुम्हाला काय पाहिजे ना. माझं घर घ्यायचं ना, ते घर पण घे. ते पण पाय. आज माझ्या लेकराची अडचण हे आहे म्हणून अशी मी तुम्हाला बोलवलं. विषय तुझं काहीच नको आम्हाला, काहीच काहीच नको. नकोय. या आहे जमीन जे आहे ना आमचं वालं, आई वडिलांनी कमवून ठेवले ना आमच्यासाठी, तेच दे म्हणून राहिलो. तर त्याच्यात बी तो डोक्यामध्ये खूळ घालून घेतलं. तू तुझा वाटा घे आम्ही आमचे वाटे घेतो. हा आणि हक्क सडपत्र सही करून मी टाक. वाट्यासाठी बोलवलं का तुला. अरे वाटे नाही ना. पण आपण म्हणती घराचा वहिनी, विषय. तू गप्प बस. तू थांब ग. तू मध्ये मध्ये नको बोलू बहीण भावाच्या ह्याच्यात. तुम्हाला दोघांना मी का बोलवलं होतं का मी एवढ्या अडचणीमध्ये आहे. अगं माझ्याकडे आता सगळं काहीच तुझं नाहीये. खरंय.
अरे अक्का ती अडचण अगोदर दूर करू ना, अगोदर तिला ऍडमिट करू, आपण डिस्चार्ज तसं- देतील डॉक्टर, discharge घरी येऊ देऊ. आणि मग आपण तहसील कार्यालयात जाऊ. बस बस आता याच्या व्यतिरिक्त पहिले तहसील कार्यालयात चल, मग मला पुढचं ऑपरेशन हो या ना हो. ए, तू अशा- मला पहिले सही पाहिजे ना. तू आडवे बोलू राहिली ना. सही पाहिजे ना तुम्हाला, हा. पहिले सही देते. हा. हा? माझ्या लेकीचं काय झालं ते मी पाहून घेईन. ए, काही सही देऊ नको. ऍडमिशनच्या वेळेस कुठं मामाने पैसे दिले मागितल्यावर, तेव्हा तर नाही आले, आता तर लगेच आले. अरे मला एकोणती एक पोरगी आहे. देवाने तुम्हाला पोरं नाही दिले. माहिती आहे ना त्याची सुद्धा मला. घेऊन येईल का रे आमची तुम्हाला? पण लेखच आहे ती अक्का. हम्म. लेकच आहे. लेक तर नाहीये ना. लेखच तू असं विषय लेखच भरतो आहे ना. नको लेख तर नाही ना, ते शब्दाला पोरगं धरू नाही ना. नको तू, असं कसं चालणार आहे ते सांग हा? मला. शब्दाला धरून बघितलं कसं रे, बाबा चालणार? बघितलं रे. अरे, काय दादा, सांग प्रेम, कसं समजून भाऊ. तुला? नाही नाही आता आहे भाऊ, ना, भाऊ. काय ही ऐक, ऐक तिचे शब्द ऐक. समजून सांगण्याच्या पलीकडे गेली, नाही देत ना सही, काहीतरी गैरसमज करते ना, मग आले जाऊ का? दे. 1 वर्ष तिचे झाले शब्द आले ऐकले का? का तू आता? किती वर्ष झाले आता आले का? भाऊबीज विसरले, राखी पौर्णिमा विसरले, अरे. एक फोन तरी 6 महिने झाले. आज फोन येईल, उद्या फोन येईल, हे म्हणायला धीर देते. आला का फोन? अरे दादा, मी आता फोन हिला करते काय सांगायचं तुम्हाला. आपल्या मागची गणगण? आता काय सांगावं. का बरं? आणि मग? हा? तुम्हालाच काम आहे का रे? अरे काम म्हणजे आता तुम्हाला सांग बरं, काम आहे? कसं काय नाही जमणार आहे मला. बरोबर आहे, लग्न तिकडे झालं जायचं, ना. जायचं आता राहते. लग्न झालं, बायको आली, संसार मांडला, तुम्हाला लईच काम आहे रे. आता तू बाकीच्या उकाळा पाकळ्या नको काढू, बरं का? उकळ पाकळ काढते अक्का. नाही तर माझा टाळकं सरकलं ना, मग मी चांगला तेवढाचे आणि वाईट तेवढाचे. तुला एका शब्दात सांगतो, तुला नाही करायची सही ना, काही नको करू. नको. आम्ही वकिलाचा सल्ला घेऊन येईल, तुला हे बी सांगतो आता. तुझ्या सहीची गरज नाही. ती जी राहिलेली अर्धवट सही आहे ना, अर्धवट सह्या त्या सुद्धा प्रॉपर्टी आमच्या नावावर. त्याच्यासाठी चालेल, त्याच्यासाठी आभार. हा दादा ही विषय वेगळा ए, घेऊन पाहणार आहे. काय- आपण लेकीसाठी आलो अजिबात- हे बघणार. अरे सही इ- घ्यायला बघणार आलं ही. ना, मग मुद्द्याने बोल ना, बाई तू पहिले सही कर, काही करू नको. नंतर तुझ्या पोरीचं तुला बघू. प्रेमाने नाही पाहिलं समजत ना, आम्ही तू- कायदेशीर. तू प्रेम विकत घेतलं. हा उकळ तू पाकळ प्रेम काढणार विकत घेतलं काही फक्त. म्हण, काही म्हण. काही म्हणा, चल, जाऊ दे. उकळ पाकळ काढणार काही सही देऊ नको. हा आणि मग मी उकळ पाकळ करते. उकळ पाकळच म्हणावं लागेल ना दादा. तुला आम्ही घडी घडी ते सांगू राहिलो, ज्या कामासाठी आलो ते काम अगोदर करू. लेकीचं करून देतोय ना ते अगोदर करू ना ऑपरेशनचं काम. पण का मम्मी, माझ्या ऍडमिशनच्या वेळेस तेव्हा तर काय पैसे दिले नाही यांनी. आता नाही का नाही, हे आता मला गरज तेव्हा आहे कधी म्हणून नाही का मागितली नाही, तू? हे कधी पैसे मागितले? सांग दाखवतात बरं. ते. मला तर हा विषय माहिती नाही. अरे काय फोन केलता. केला एक होता. मिनिट हा? ऐक वहिनी, फोन केला नव्हतं मी. हा? अहो केला होता पण मला परत लावायचा ना, मोबाईल मध्ये बॅलन्स नव्हतं. मग तू ह्या दोन्ही माणसांना काय सांगू शकत नव्हती? तिला नको मध्ये येऊ, तिच्या हातात काही नाही. एक मिनिटं. काही समज होऊन गेला ना, गैरसमज जाऊ दे. म्हणजे दादा, तिला असं हे वाटलं ना- की मी सही केल्यावरच कागदपत्र यांची क्लिअर होती काय. तू एक डोक्यातून काढून टाक, आम्ही वकिलाचा सल्ला घेऊन येले. पण जाऊ दे मग बाई, सही तर लागतेच, हक्क सोडा असंच नाही दिलेलं आहे. काय देऊ नको सही जा. काही नका देऊ सही. नको देऊ सही. आपण अक्काला सांगू काय राहिलो, हा. तिची पोर काय घेऊन पळू राहिली. आमची आम्ही करून घेऊ आता बरं का. अगं उंदरे, तू आले तेव्हापासून माझे भाऊ नाव अरे बोलत तिला काय आले. बोलू नको अक्का. हम्म. तिचा काही दोष नाही त्याच्यात. तुला काय जे बोलायचं ते दादा आम्ही सांगू राहिलो, तिच्या हातामध्ये बॅलन्स टाकायचं. पहिले बरं आमच्या घरी येत होते तुम्ही, लग्न झाल्यापासून कसं काय अरे, बंद झालं? जेव्हा माझा नवरा व्यवस्थित होता, कमवत होता, तेव्हा तुला दाजी, तेव्हा अक्का आवडत होती. आता बी आवडती. अरे, आई, आता बी आवडती. अजिबात नाही. बरोबर आहे ना. आवाज वाढू नको. दादा, तुझ्यापेक्षा हे जास्त असं आवाज आम्हाला सरळ गाग नाही बरं वाढवतो. का. हा. या सरळ गाग नाही. मला या गोष्टी नाही पटत ती दादा. काय रडगाणं करते रे? अरे मग बरोबर आहे ना ती काय दादा. रडगाणं दादा, करते? हिचं हिला नेहमी रडून जिरवती. काही जिरू नको बरं का बाई. ए. तशीच ते हसू रडू बी नको, सही बी देऊ नको. चला काय सही देऊ नको, जाऊ नाही दे. देणार मी, अजिबात सही देणार नाही. नाही देणार ना. माझा हक्क आहे ना, तू सोडणारच नाही मी. तुला बी हक्क दाखवतो. ती प्रॉपर्टी जर नाही तुला नाव करून दाखवली आणि 1 वर्ष जरा शब्द देत राहतो. चल जाऊ दे. बाबा, तू तुझा करूनच आपला दाखव. नक्की तू करतो. खरंच प्रामाणिक असेल, करूनच दाखव. एका बापाच्या दादा, आवडीचं. चल, तुला बाप नको, नको. आता ऑपरेशनचे पैसे बी देत नाही आम्ही. नाही चल. देत. जाऊ दे, चल. अरे, नाही. भिकारी नाही म्हणता येत. भाऊ म्हटलं भाऊ आहे. कशाला फोन केला मग, कशाला फोन दादा, केला काल शब्द एवढे पैसे वाले तर लावतो. कशाला फोन केला. जा सरकारी मला दवाखान्यात. नव्हतं वाटलं ना. आपल्या तू 2 मिनिटं. तुला कळतंय का तू काय बोलते? सरकारी दवाखान्यात जा. रागाच्या भरतीने काय काय बोलून गेलेली. यांच्यामुळे ना माझ्या सासरकडच्यांनी फायदा घेतला. तुम्ही मामाचा असे म्हणे, अगं बाई, आता, तू मामाचा मामाशी शे- बोलती, मामाशी मग अरे विचार कर ना. तुम्ही मामा तुझी मम्मी चूक आहे रडत होती, असले तू चिडून म्हणून दाखवती. हा, तुला बोललं पटतं का? पटत आम्हाला म्हणून काय पटतं? डायरेक्ट मध्ये काय गेलं. बरं? आमचं आम्ही बघून घेऊ, आमचं आम्ही बघू. घ्या पाहून घ्या तुमची तुम्ही जाऊ पाहून. दे, नाही, जाऊ पोरीला दे. दादा बोलायचं तू नाही. शब्द नको लाव. चल चला. चल चल ग. चल चल. वैशू, चिंता करू नको बाई. मी तुझ्या ऑपरेशनला कसे पैसे कुठून गोळा करल माय. मी पण यांना सांगते आणि करून घेऊ. मी जाऊ दे, ह्या आपल्या लोकांना खरंच नाही. दाखवल, ह्या लोकांना दाखवल. आडून बघताय ते आता, आडून बघताय आपल्याला. तू चिंता नको करू माझी राणी, मी काहीतरी करते. चल, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार.